नमस्कार दर्शक हो, काय ऐकतीये हे मी? आज 15 मार्चच्या दिवशी काय महत्वाच्या घटना घडल्या हे तुम्हाला माहिती नाहीये? ठीक आहे, आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर मी सांगते. 1493 क्रिस्तोफर कोलंबस, हो तोच तो जो शोधायला गेला होता एक आणि त्याला सापडलं दुसरंच, तोच आपल्या पहिल्या भारत मोहिमेवरून स्पेनला परतला. 15 मार्च 1493 रोजी क्रिस्तोफर कोलंबस आपल्या पहिल्या ऐतिहासिक अटलांटिक मोहिमेनंतर नीना या आपल्या जहाजासह स्पेनच्या पालोस बंदरात परतला आणि या प्रवासात त्याने अमेरिकेचा शोध लावला. इसवी सन 1564 मध्ये मुघल बादशाह अकबराने हिंदूंवर लादलेला जिझिया कर रद्द केला. जिझिया हा असा एक कर होता जो मुस्लिम राज्यात संरक्षण देण्याच्या बदल्यात बिगर मुस्लिमांकडून वसूल केला जात असे. पण हिंदूंच्या एकतेमुळे बादशाह अकबराला हा जिझिया कर रद्द करावा लागला. इसवी सन 1680 शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जानकीबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह झाला. आपल्याला तिथी, वार आणि नक्षत्रांची माहिती छापील स्वरूपात मिळणं सोपं झालं. कुणामुळे माहितीये? मुंबईच्या गणपत कृष्णाजी यांच्यामुळे. मराठीतील पहिले छापील पंचांग त्यांच्यामुळेच विक्रीला सुरू झाले. त्यांनी सुरू केलेले हे कार्य मराठी मुद्रण आणि प्रकाशन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानले जाते. जागो ग्राहक जागो, आज जागतिक ग्राहक हक्क दिन. 15 मार्च 1962 रोजी अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहक हक्काची पहिली घोषणा केली होती. अमेरिकेनं हे चांगलं काम केलं. ग्राहकांना काळा बाजार, साठेबाजी, भेसळ आणि दर्जाहीन वस्तूंच्या फसवणुकीपासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि भारतात 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी मिळाली होती, म्हणून 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. सो दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. 1985 इंटरनेटवर symbolics.com या पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली. अशीच इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुमच्यापर्यंत रोज नक्की घेऊन येऊ.